नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 82 आर्टिकल 82 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. भारतीय संविधानातील कलम 82 आर्टिकल 82 हे कलम लोकसभेच्या जागांचे आणि मतदारसंघाचे प्रत्येक जनगणनेनंतर होणाऱ्या पुनर्रचनेशी संबंधित आहे. हे कलम लोकशाहीतील समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून घेऊया. कलमाचे नाव आहे प्रत्येक जनगणनेनंतर फेर समायोजन. काय म्हटलेलं आहे? प्रत्येक जनगणनेनंतर फेर समायोजन, रिॲडजस्टमेंट आफ्टर द इच सेन्सस. तर या कलमाच्या तरतुदी काय आहेत? प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यावर लोकसभेतील राज्यांच्या जागांचे वाटप आणि प्रत्येक राज्याची प्रादेशिक मतदारसंघांमध्ये होणारी विभागणी संसद कायद्याद्वारे निश्चित करेल. अशा प्राधिकाऱ्यांकडून आणि अशा रीतीने फेर समायोजित केली जाईल. काय म्हटलेलं आहे? काय तरतूद आहे कलमाची? तर प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यावर लोकसभेतील राज्यांच्या जागांचे वाटप आणि प्रत्येक राज्यांची प्रादेशिक मतदारसंघांमध्ये होणारी विभागणी संसद कायद्याद्वारे निश्चित करेल. अशा प्राधिकाऱ्यांकडून आणि अशा रीतीने फेर समायोजित केले जाईल. ते कलम ही तरतूद सोप्या शब्दात समजून घेऊया. भारताची लोकसंख्या सतत वाढत असते. काही भागात ती वेगाने वाढते तर काही भागात संथपणे. त्यामुळे जुन्याच मतदारसंघानुसार निवडणुका घेतल्यास एका खासदारावर खूप जास्त लोकांची जबाबदारी येईल, तर दुसऱ्यावर कमी. हे टाळण्यासाठी प्रत्येक 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनंतर सेन्ससनंतर मतदारसंघाच्या सीमा पुन्हा आखल्या जातात आणि गरज पडल्यास जागांची संख्या बदलली जाते. या प्रक्रियेला परिसीमन असं म्हणतात. काय म्हटलेलं आहे? तर भारताची लोकसंख्या काय सतत वाढत असते. काही भागात ती वेगाने वाढते तर काही भागात संथपणे. त्यामुळे जुन्याच मतदारसंघानुसार निवडणुका घेतल्यास एका खासदारावर खूप जास्त लोकांची जबाबदारी येईल, तर दुसऱ्यावर कमी. हे टाळण्यासाठी प्रत्येक 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनंतर मतदारसंघाच्या सीमा पुन्हा आखल्या जातात आणि गरज पडल्यास जागांची संख्या बदलली जाते. या प्रक्रियेला परिसीमन असे म्हणतात. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे लोकशाहीचे सूत्र आहे. जर लोकसंख्या वाढली पण मतदारसंख्यांची संख्या तीच राहिली तर प्रतिनिधित्वाचा समतोल बिघडतो. सर्व नागरिकांना संसदेत समान आवाज मिळावा आणि वाढत्या लोकसंख्येनुसार प्रशासकीय सोय व्हावी यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तर एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे लोकशाहीचे सूत्र आहे. जर लोकसंख्या वाढली पण मतदारसंख्यांची संख्या तीच राहिली तर प्रतिनिधित्वाचा समतोल बिघडतो. सर्व नागरिकांना संसदेत समान आवाज मिळावा आणि वाढत्या लोकसंख्येनुसार प्रशासकीय सोय व्हावी यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय ते समजून घेऊया. समान प्रतिनिधित्व. प्रत्येक खासदाराच्या मागे अंदाजे समान लोकसंख्या असावी ही सुनिश्चित करणे. काय म्हटलेलं आहे? समान प्रतिनिधित्व. प्रत्येक खासदाराच्या मागे अंदाजे समान लोकसंख्या असावी ही सुनिश्चित करणे. अद्ययावत मतदारसंघ. लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे बदललेल्या भौतिक स्थितीनुसार मतसंघाच्या सीमा बदलणे. काय म्हटलेलं आहे? लोकसंख्येच्या स्थलांतरणामुळे बदललेल्या भौगोलिक स्थितीनुसार मतदारसंघाच्या सीमा बदलणे. पुढे आहे राजकीय न्याय देणे. हे एक उद्दिष्ट आहे. कोणत्याही राज्यावर किंवा क्षेत्रावर अन्याय होऊ नये म्हणून शास्त्रीय पद्धतीने जागा वाटप करणे हे एक उद्दिष्ट आहे. काय उद्देश आणि महत्त्व आहे? समान प्रतिनिधित्व, अद्ययावत मतदारसंघ, राजकीय न्याय ही ह्या कलमाचे उद्दिष्ट आहे. या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसे होईल? तर राज्य सरकारने जनगणनेनंतर ही प्रक्रिया राबवली नाही किंवा राजकीय फायद्यासाठी सीमा निश्चित केल्या तर ते उल्लंघन मानले जाईल. उल्लंघन काय मानले जाईल? तर सरकारने जनगणनेनंतर ही प्रक्रिया राबवली नाही किंवा राजकीय फायद्यासाठी सीमा निश्चित केल्या तर ते या कलमाचे उल्लंघन मानले जाते. उपाय काय? अनुच्छेद 82 नुसार संसद परिसीमन आयोग कायदा संमत करते. काय म्हटलेलं आहे? तर अनुच्छेद 82 नुसार संसद परिसीमन आयोग कायदा संमत करते. आता विशेष संरक्षण काय? परिसीमन आयोगाने घेतलेल्या निर्णयांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. हे विशेष संरक्षण दिलेलं आहे, जेणेकरून निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये. काय म्हटलेलं आहे? परिसीमन आयोगाने घेतलेल्या निर्णयांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. हे संरक्षण मिळतं जेणेकरून निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये. तर हे या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत.
आता न्यायालयीन प्रकरण काय आहे या कलमासंबंधित? प्रकरण आहे मेघराज कोठारे विरुद्ध निवडणूक आयोग 1967 मधला हा खटला आहे. या खटल्याचा निर्णय असा देण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की परिसीमन आयोगाचे आदेश हे कायद्यासारखेच प्रभावी असतात. एकदा हे आदेश राजपत्रात गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाले की त्यातील मतदारसंघाच्या सीमांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. काय म्हटलेलं आहे ह्या खटल्यामध्ये? सर्वोच्च न्यायालयाने काय स्पष्ट केलेलं आहे की परिसीमन आयोगाचे आदेश हे कायद्यासारखेच प्रभावी असतात. एकदा हे आदेश राजपत्रात म्हणजेच गझेटमध्ये प्रसिद्ध झाले की त्यातील मतदारसंघांच्या सीमांना न्यायालयात आव्हान देता येत नाही, असं या खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता या कलमासंबंधित असलेले संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूयात. अनुच्छेद 81 लोकसभेची रचना. 42वी घटना दुरुस्ती 1976 झालेली आहे. ते 1971च्या जनगणनेनुसार जागांची संख्या 2000 सालापर्यंत गोठवली गेली होती. नंतर मग 84 घटना दुरुस्ती 2001 जागांची संख्या आता 2026 सालापर्यंत गोठवण्यात आलेली आहे. पुढे परिसीमन आयोग कायदा या कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी संसद हा कायदा बनवते. की या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि काही कायदे आपण पाहिले. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर सकारात्मक बाजू समजून घेऊया. सकारात्मक बाजू काय आहे या कलमाची? तर हे कलम लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता प्रदान करते. काय म्हटलेलं आहे सकारात्मक बाजू? तर हे कलम लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता प्रदान करते. आता नकारात्मक बाजू काय आहे? सध्याचा पेच लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या दक्षिण भारतीय राज्यांची भीती आहे की जर 2026 नंतर लोकसंख्येनुसार जागा वाढवल्या तर उत्तर भारतीय राज्यांचा संसदेत वर्चस्व निर्माण होईल. यामुळे संघ राज्य रचनेत तणाव निर्माण होऊ शकतो. 1971ची जनगणना आधार म्हणून वापरणे आता जुने झाले आहे, असा एक मतप्रवाह आहे. ते या कलमाची समीक्षा करता येईल. काय म्हटलेलं आहे नकारात्मक बाजू? लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या दक्षिण भारतीय राज्यांची भीती आहे की जर 2026 नंतर लोकसंख्येनुसार जागा वाढवल्या तर उत्तर भारतीय राज्यांचा संसदेत वर्चस्व निर्माण होईल. त्यामुळे संघ राज्य रचनेत तणाव निर्माण होऊ शकतो. 1971ची जनगणना आधार म्हणून वापरणे आता जुने झाले आहे, असा एक मतप्रवाह आहे. तर या कलमाची अशा प्रकारे आपण समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? अनुच्छेद 82 हे भारतीय संसदेला अपडेट ठेवणारे सॉफ्टवेअर आहे. हे सुनिश्चित करते की संसदेतील लोकशाही केवळ आकड्यांवर नाही तर वास्तवातील लोकसंख्येवर आधारित आहे. 2026 नंतर होणारी मतदारसंघाची पुनर्रचना ही भारतीय राजकारणातील एक मोठी ऐतिहासिक घटना असेल. काय निष्कर्ष काढता येईल? तर अनुच्छेद 82 आर्टिकल 82 हे भारतीय संसदेला अपडेट ठेवणारे एक सॉफ्टवेअर आहे. हे सुनिश्चित करते की हे कलम सुनिश्चित करते की संसदेतील लोकशाही केवळ आकड्यांवर नाही तर वास्तवातील लोकसंख्येवर आधारित आहे. 2026 नंतर होणारी मतदारसंघाची पुनर्रचना ही भारतीय राजकारणातील एक मोठी ऐतिहासिक घटना असेल. तर मित्रहो, आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 82 आर्टिकल 82 या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. या चांगल्या प्रकारे कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. असेच कायद्याविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.